जळगावच्या 40 गावच्या विजय चौधरीनं ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान मिळवला। त्यामुळे विजयचे चाहते जल्लोष साजरा करतायत। त्याचवेळी विजय चौधरीला दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची आठवणही या समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिली आहे। विजयच्या पाठीराख्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी। सुनील जी, हा आनंद तुमच्यासाठी किती मोठा आहे? मी कालच तुम्हाला सांगितलं की आम्ही हायड्रिक करणारच आहे आणि ती झालेली आहे। त्याच पाठोपाठ आतापर्यंत जो महाराष्ट्र केसरी झालेला आहे नरसिंग यादव हा उत्तर भारतीय, परंतु तो काही कारणास्तव आपल्या महाराष्ट्रात खेळला, परंतु महाराष्ट्रीयन मनुष्य म्हटला तर विजय चौधरी हा पहिला 3 वेळेस महाराष्ट्र केसरी पहिला मान आपल्याला आहे। शेवटी नरसिंग यादवचा अभिमान आपल्यालाही बाळगायला पाहिजे, कारण तो महाराष्ट्राकडनं एवढी वर्ष खेळत होता। दत्तू, ही कुस्ती, तू कुस्तीचा पार्टनर आहेस विजय चौधरीसाठी, पण अभिजित कटके हा अनुभवात थोडा कमी पडला, त्यामुळे विजय चौधरीला हा पेपर खूपच सोपा गेला अपेक्षेपेक्षा। खूपच अपेक्षेपेक्षा सोपा गेला, कारण अभिजित कटके हे नाव आतापर्यंत कोणीही ऐकलेलं नव्हतं। वास्तविक म्हणजे मी पण ऐकलं नव्हतं। आणि ज्यावेळेस मी पण कुस्ती खेळतो, ज्यावेळेस माझी कुस्तीला माझा एवढं धडकं उडत नाही, एवढं धडकं माझं आज वाढलं होतं, कारण की आज आम्हाला वर्ल्ड म्हणजे महाराष्ट्रात रेकॉर्ड करायचा होता। जसं नरसिंग यादव यांनी केलं तसंच मला पण वाटतं आमच्या भावाने पण करायला पाहिजे, आणि त्यांनी ते करून दाखवलंय। आणि हे करून दाखवत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही सरकारी नोकरी देऊ, त्यांची एक मिनिट, हे मी पुन्हा सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा विजय चौधरी डबल महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळी आश्वासन दिलं होतं त्याला पोलीस खात्यात नोकरी देऊ, पण ते आश्वासन अजून पूर्ण नाही झालंय आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालाय। दत्तू माळी त्याचाच उल्लेख करतोय, अतिशय महत्वाची गोष्ट ही। दत्तू, मला हा उल्लेख करताना अत्यंत एकदम वाईट वाटतंय, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आतापर्यंत मी पाळलेला नाही, आणि त्यांच्या वडिलांनी आणि प्लस सुनील देशमुख यांनी भरपूर असे प्रयत्न केलेले आहेत की त्यांना ती नोकरी मिळावी। मंत्रालयामध्ये चक्कर मारून अक्षरशः त्यांचा पायाचं बूट संपलंय। विनोदाचा भाग सांगत नाही, ओरिजिनल ती गोष्ट सांगतोय। त्याचा आज खरोखर विचार झाला पाहिजे। एक विद्याभूषित पैलवान आहे तो, MBA प्लस MA शिक्षण त्याचं झालेलं आहे। आज त्याचा कुठेतरी विचार करा साहेब, एवढीच आमची कळकळची विनंती। जो MA झालाय, जो MBA झालाय असा पैलवान तीनदा महाराष्ट्र केसरी जिंकतो, पण अजूनही त्याला नोकरी मिळत नाहीये। विधानसभेचं अधिवेशन आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि महाराष्ट्राचे सारे क्रीडा रसिक या मागणीला पाठिंबा देत आहेत। आपल्यासमोर आहेत सुनील दराडे, सतीश दराडे, ज्यांनी विजयला जळगावमधनं पुण्यात आणलं आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली। तुमच्यासाठी विजयच्या या आनंदात सहभागी होण्याची संधी किती मोठी आहे? फार मोठी संधी आहे, कारण एका वंचित भागातनं, शेतकरी कुटुंबातनं, ज्याला पुण्यात कोणी विचारत नव्हतं, नव्हे तर पुण्यातून हाकलून दिलं होतं असं त्याचे स्वतः वडील म्हणायचे, परंतु माझे मित्र अमोल बुचडेचे काका हे वर्गमित्र असल्यामुळे त्यांच्या वशिल्याने, ओळखीने, दबावाने म्हणा, परंतु त्याला या ठिकाणी प्रवेश मिळवून दिला। त्याने संधीचं सोनं केलं, आणि विजय हा फक्त, काही माणसंही राजकारणासाठी, काही कशासाठी जन्माला येतात, पण विजय हा फक्त कुस्तीसाठी जन्माला आला असं मला वाटतं। विजयला पुढे आणण्याची भूमिका सतीश दराडेंनी बजावली आणि आता विजय पुढचा पायऱ्या चढलाय, यशोशिखरावर पोहोचलाय आणि ही सगळी मंडळी त्याच्या विजयाच्या आनंदात उन्माद व्यक्त करतायत, मोठा आनंद साजरा करतायत। त्या आनंदात आपणही सहभागी होऊया। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह विजय। तेव्हा विजयला नोकरीचं जे आश्वासन दिलं होतं ते मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावं आणि त्याचा पराभव होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी आठवण त्याचे समर्थक करतायत। मुख्यमंत्री हे ऐकत असतील।